भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना। अरे तुला पुष्प बनता येत नाही ना, कमीत कमी काटा तरी बनू नकोस रे माणसा, बनू नकोस। हे माणसाला कळलं ना, त्या माणसाला भगवंताकडे जाता येतं। अनेक उपाय आहेत, मग लक्षात घ्या। मग पुन्हा आपण पैशावाल्याकडे येऊ। मग तुम्ही म्हणता पैशावाल्याने पंगत घातली आहे ना, ते चांगले, पैसा जर असेल तर भगवंताकडे जाता येतं, पण त्याच्यामध्ये बी काही तत्व आहे। जर तुम्ही पैसा आहे तुमच्याकडे, तुम्ही पंगत करू शकता, परंतु ते करत असताना त्याच्यामध्ये भक्ती पाहिजे आणि भाव पाहिजे। काय पाहिजे? भक्ती आणि भाव, तर भगवंत स्वीकार करतो। लक्षात घ्या। तुम्ही लाखो रुपयाची पंगत घातली आणि जर त्या पाठीमागे तुमचा भगवंताविषयी भाव नसेल, फक्त अहंकार असेल। एका भक्ताने भगवंताला विचारलं, भगवंता अरे माझ्याकडे तर अमाप संपत्ती आहे, मला देव होईल का? त्यावेळेस भगवंताने सांगितलं, द्रव्य संपत्ती परमेश्वर नपविषय। अरे पैशाने देव होत नाही, हे काय राजे लोक काय हेळ? या राजा लोकांनी जर पैशाने देव झाला असताना आम्हाला विकत घेतलं असतं। लक्षात घ्या, घेतलं असतं का? तुमच्या इथं एखादा जर पैशावाला जर असताना पैशाने देव विकत घेता आला असता, नृसिंह भगवंताला त्याच्या घरात नेऊन बसविला असतो, तुम्हाला म्हणले असते, तुम्हाला केलं असतं का नाही असं? या भूमीमध्ये, या देशामध्ये इतके श्रीमंत लोक आहेत, तर त्यांनी देव विकत घेतला असता। टाटा बिर्ला सारख्यांनी पैशाने देव जर झाला असता तर लक्षात घ्या, पैशाने देव विकत घेता येत नाही। पैशाने क्रिया करता येते, पंगत घालता येते, परंतु पंगत घालत असताना त्याच्यामध्ये भक्ती आणि भाव पाहिजे। तुम्हाला भक्तीचं आणि भावाचं मी दोन उदाहरण छान आज या ठिकाणी देणार आहे। नारदालाही भक्तीचा अहंकार होता। ऐका कथा, ऐका काय होता? अहंकार होता। माझ्यासारखा भक्ती करणारा कोणी नाही। एकदा भगवंताने सांगितलं, नारदा अरे माझी छाती खूप दुखती आहे, काही सांगता येत नाही, माझा प्राण निघून जातो की काय, खूप माझी छाती दुखते। बहाणा केला। बघ कुणी माझा भक्त जर असेल आणि त्या भक्ताने जर आपल्या पायाखालची रज, ती माती जर माझ्या छातीला लेप म्हणून लावण्यासाठी दिली ना, तर माझी छाती बरी होईल। परंतु जो कोणी भक्त पायाखालची माती देईल त्याचा मृत्यू होईल। नारदजी सगळ्या द्वारकेमध्ये फिरले, कोणी माती द्यायला तयार नाही, कोणी माती तयार नाही। अनेक भक्तांकडे गेले, ऐका ना भगवंताला आपल्या पायाखालची रज माती द्या आणि भगवंताला लेप म्हणून लावायला जर दिला ना, माझ्या भगवंताची छाती दुखायचं राहील, परंतु त्याचा प्राण जाईल। प्राण जाईल म्हटलं की तुझा आहे नारद म्हणायचे, आम्ही काही माती नको रे बाबा, आमचा प्राण जाईल म्हटलं। कोणी द्यायला, कोणी नाही, कोणाचं कोणी माती द्यायला तयार नाही। आणि मग पुन्हा फिरून फिरून पुन्हा द्वारकेमध्ये नारदजी आले, भगवंता कोणी माती द्यायला तयार नाही। मग भगवंत सांगतात, गोकुळामध्ये जाऊन पहा, जमलं तर कुणी दिली तर। पुन्हा नारद निघतात पहाटे पहाटे, त्या गोकुळामध्ये यमुनेच्या काठावरती जाऊन पोहोचतात आणि त्या ठिकाणी गोपिका पाणी भरण्यासाठी येतात। माऊल्यांनो नारदाला पाहिलं, प्रणाम केला। नारदांनी त्या गोपिकांना प्रणाम केला आणि सांगितलं, गोपींनो द्वारकानाथाची, कृष्ण भगवंताची खूप छाती दुखती हो, जर आपण आपल्या पायाखालची जर माती माझ्या भगवंताला जर लावण्यासाठी दिली ना, तर आपला मृत्यू होईल, परंतु भगवंताचा प्राण वाचेल। बघा त्या व्रजातल्या गोपिकांनी क्षणाचा विलंब न लावता नारदाला सांगितलं, नारदा आमचा प्राण गेला तरी चालन रे, परंतु त्या प्राण वल्लभाचा प्राण गेला नाही पाहिजे। कुठलाही विचार न करता आपल्या पायाखालची रज नारदाच्या हातामध्ये दिली आणि नारद निघाला, द्वारकेमध्ये येऊन पोहोचला। भगवंताला सांगितलं, ही रज आपल्यासाठी लावण्यासाठी आली। भगवंत नारदाकडे पाहतायत आणि हसतायत। काय म्हणतात, नारदा
ही माती मी माझ्या छातीला लावतो, कोणाचा प्राण गेला, कोणाच गोपिकाचा प्राण गेला नाही। हे तुम्ही म्हणतात ना मी भक्त आहे भक्त, हे तुम्ही करू शकत होते। तुमच्या पायाखालची जर माती दिली असती तर मला कळलं असतं की तुम्ही खरं माझे भक्त आहात। ही भक्तीचा भाव त्याच्यामध्ये पाहिजे। भावाचा भोगेला देवा देवा, भावाचा भोगेला देवा, भावाचा भोगेला देवा, भावाचा भोगेला ओ देवा देवा, भावाचा भोगेला देवा देवा, भावाचा भोगेला देवा, भावाचा भोगेला देवा, भावाचा भोगेला। ह्याची दुष्काळ तयारा, दुष्काळ तयारा, दुष्काळ तयारा देवा देवा, भावाचा भोगेला देवा देवा, भावाचा भोगेला देवा, भावाचा भोगेला देवा, भावाचा भोगेला देवा। माझा जगाचा परमात्मा, त्याच्याकडे दुष्काळ आहे, आपल्याकडे पाण्याचा दुष्काळ असतो, पैशाचा दुष्काळ असतो। माझ्या भगवान परमात्म्याकडे फक्त दुष्काळ कशाचा आहे? भावाचा आहे हो। त्याला फक्त भाव पाहिजे तुमचा, भावाचा तो भुकेलेला आहे। ही भक्ती आणि भाव कसा पाहिजे? तुमच्याकडे पैसा आहे, मी काय सांगतोय, भक्ती पाहिजे आणि भाव पाहिजे। अहो एका गावामध्ये काहीतरी कार्यक्रम होता, मिरवणूक निघालेली होती। भाव किती उच्च कोटीचा असावा, लोक तिला म्हणायचे वेडी झाली, वेडी झाली। तिच्याकडे पितळाची मूर्ती होती महाराज, प्रत्यक्षात घडलेला प्रसंग आहे। ती म्हणायची माझ्या कानाला झोप आली नसेल ना, डोकं दुखत असेल ना, त्या पितळाच्या मूर्तीला कुणी झेंडूबाम लावल का? त्या पितळाच्या मूर्तीला ती झेंडूबाम लावायची। ही पराकोटीची भक्ती